आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सिद्धू दादांचा विजय असो, सिद्धू दादांचा विजय असो, सिद्धू दादांचा विजय असो। हो हो हो, अरे एवढा कसला गोंधळ घालायला लागलाय तुम्ही? नमस्कार आजी। नमस्कार। सिद्धू दादांनी गावात खूप हवा केली आहे। आता काय केलं त्यांनी? अहो साहेब, सिद्धू दादांनी वटपौर्णिमेच्या पूजेच्या इथे जे रापचिक भाषण दिले ना, त्याच्याने सगळ्या पत्रकारांची तोंडच बंद झाली आणि त्यांचा हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालाय। आता गावातल्या बायका कौतुकाने नुसता सिद्धूचा व्हिडिओ बघताय। गावभर कौतुक चाललंय साहेब त्यांचं। त्यामुळे आपले सगळे कार्यकर्ते एकदम फॉर्म मध्ये आलेत। हा, आता आम्ही ना सिद्धू दादा आणि भावना वहिनीच्या लग्नाचं कॅम्पेन सगळ्या गावात करणार आहे। हा, ते कशासाठी करणार आहात तुम्ही? अहो आजी, सिद्धू दादा एवढ्या मोठ्या घराण्याचे असून सुद्धा त्यांनी भावना वहिनींसारख्या गरीब घरातल्या आणि सामान्य मुलीसोबत लग्न केल्यामुळे अख्ख्या गावात चर्चा झाली आहे। अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे पप्पा। काय चांगली गोष्ट आहे रे? तू गप्पा बैस। तुम्ही इथं कशासाठी आला आहात? अहो आजी, आम्हाला सिद्धू दादा आणि भावना वहिनींचे एकत्र फोटो हवेत। ते आपल्या साईटवरती टाकूया आणि पेपरात पण छापून टाकू। नाही काय आहे हे बघा, त्यांचा एकत्र फोटो देता येणार नाही कारण तसा फोटोच नाही आमच्याकडे। काही हरकत नाही दादा, आपण एक काम करायचं का, आता तुम्ही दोघांना इथं बोलवा आणि दोघीचे फोटो आपण मोबाईल मध्ये काढू, कारण की आजकाल कसं आहे मोबाईलच्या कॅमेऱ्याचे फोटोही पेपरात चालतात। अरे एकदा सांगितलं ना तुम्हाला की आता तो फोटो मिळणार नाही म्हणून। चला निघा इथून, निघा। नाही नाही, आम्ही फोटो घेतल्याशिवाय ते इथून जाणार नाही। दादांचा फोटो मिळालाच पाहिजे। दादांचा फोटो अरे शांत राहा, शांत, प्लीज शांत राहा। हे बघा, तुमचं म्हणणं काय आहे ते लक्षात आलंय आमच्या। मी काय म्हणतो, तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या पुढच्या कामाला लागा। तसंही आता दोघ जण घरी नाही आहेत, ते आलेत की त्यांचा एकत्र फोटो काढतो आणि तुम्हाला पाठवून देतो, प्रॉमिस। हे बघा, तुम्ही शब्द देतायत तर चालेल, पण आम्हाला फोटो पाहिजे, म्हणजे पुढची तयारी करता येईल ना तशी। नक्की पाठवतो, ओके? आणि हा, लग्नाचे फोटो मिळाले तर अजून बरं होईल, म्हणजे तसं मग आम्हाला पुढे काम करता येईल ना। ए चला रे, खूप काम आहेत आपल्याला, चला चला। सिद्धू दादांचा विजय असो, 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 सिद्धू दादांचा विजय असो। काय चाललंय तुम्हा दोघा भावांचं? सूट सूट कोणालाही काही आश्वासन देत सुटलाय? अरे अरे, कोणाच्याही मताचा विचार न घेता धडाधड गोष्टी जाहीर करत सुटला। अरे, आम्हाला काही किंमत आहे की नाही? का तुम्ही दोघा भावांनीच सगळा कारभार हातात घ्यायचं ठरवलंय? कुठून आणायचा सिद्धू आणि भावनाचा एकत्र फोटो? तुम्ही तर लग्नाच्या फोटो बद्दल शब्दही देऊन बसलात। हे बाबा, पप्पा मला माफ करा, पण आपल्याकडे दुसरा पर्यायच नव्हता। आता पार्टी ऑफिस मधून माणसं आली तर त्यांची टाळाटाळ करू शकणार होतो का आपण? आणि अख्ख्या सासवड समोर भावना सून म्हणून मान्य आहे हे तुम्हीच जाहीर केलं ना। आणि आता फोटो द्यायची वेळ आली तर आपण मागे कसे हटू शकतो? बिंग फुटलं असतं ना आपलं। म्हणून मग मला त्यांना प्रॉमिस करावं लागलं की फोटो देतो म्हणून। कधी नव्हे त्या अधिराज बरोबर बोलतोय। संपत, त्या सभेत सिद्धूने केलेल्या मूर्खपणावरती कळस चढवत
तू त्या भावनाला सून म्हणून स्वीकारण्याचं जाहीर करून टाकलंस. आता तू हा नको तो उद्योग करून ठेवलायस ना, मग तो निदान लोकांसमोर आपल्याला निभावावा लागणार आहे. हो ना, म्हणून तर मी त्यांच्यासमोर फोटोचं प्रॉमिस केलं ना. आता लग्न करायचं की नाही करायचं ते ठरवता येईल, पण आधी फोटो तर द्यावाच लागेल ना. इकडे आड तिकडे वीर अशी परिस्थिती झाली आहे. सिद्धू आणि भावनाच्या लग्नाला विरोध करावा तर माझं राजकीय स्थान धोक्यात येते आणि त्याच्या लग्नाला पाठिंबा द्यावा तर घराण्याची नाचक्की होते. काय करावं काही मार्गच सुचत नाहीये. आता पाण्यात तर पडलोयस, पोहायला तर पाहिजेच, नाहीतर नाका तोंडात पाणी जाऊन पुडायची वेळ येईल आपल्यावर. हे लग्न आपण का नाकारतोय याचं काहीतरी कारण शोधलंच पाहिजे आपल्याला. आता या लग्नाला आपण जर नकार दिला तर दळवींचं घराणं आपल्या तोला मुलाचं नाही म्हणून आपण या लग्नाला नकार देतोय असा गाजावाजा होईल. नाही नाही सोबत, हे आपल्याला होऊ द्यायचं नाहीये आणि यासाठीच काहीतरी ठोस मार्ग आपल्याला काढावा लागेल. साहेब येऊ का? आता काय या रे या. नमस्कार आजी. अरे नमस्कार नमस्कार, बसा रे बसा. ते आदिराज दादांना भेटायला आलो होतो. कुठे आहेत ते? त्यांनी अजून सिद्धू दादा आणि भावना वहिनीचे फोटो नाही पाठवले. अरे तो पाठवतो म्हणालाय ना, मग पाठवेल ना. लवकर पाठवायला सांगा ना साहेब, बाकीचे कामही करायचे आहेत आम्हाला. मेन ऑफिस मधून विधार साहेबांचा फोन आला होता. काय विधार साहेबांचा फोन होता? त्यांना तुमच्याशी बोलायचं होतं पण तुमचा फोन बंद लागला. त्यांनी आम्हाला लवकरात लवकर सिद्धू दादा आणि भावना वहिनीच्या फोटोचं कॅम्पेन सुरू करायला सांगितलंय. काय झाली तुझं ही संपत? विधान साहेबांचा फोन का नाही उचललास तू? थांब बघतो. कळत कसं नाही तुझं कायमच आहे. फोन बंदच होता. काय फोन बंद तर सुरू करा दे पटकन त्यांच्या पेला फोनला. हॅलो. नमस्कार साहेब, मगाशी फोन केलेला तुम्ही. अहो बंद पडला होता. हा बोला ना साहेब. संपतराव, अहो तुम्ही त्या गुणाजी भालेराव बरोबर युती केली होती ना, ती ताबडतोब रद्द करा. लक्ष्मी निवास